नमस्कार, माझं नाव अवधूत महेश अंबोकर आहे. गुरुश्री, मी असं बघितलं आहे की लोक गळ्यात, हातात, पायात काळा धागा किंवा लाल धागा घालतात. या धाग्याचा उपयोग काय आहे ह्याचा, किंवा ह्याचा परिणाम काय, ह्या विषयाबद्दल मला थोडी माहिती द्या. याचं उत्तर अतिशय साधं आणि सोपं आहे खरं. पण मला माहिती आहे की अनेकांना ते माहीतच नसतं. आपण बघत असतो की अनेक जण काळा धागा बांधतात, लाल धागा बांधतात. कोणीतरी सांगितलेलं असतं बांधतात का, बऱ्याच वेळेला त्यांनाही त्याचा अर्थ माहीत नसतो. आजकालची तरुण पिढी तर बऱ्याचदा फॅशन म्हणून बांधत असते. त्याला लाल धागा बांधूया. लाल धागा, काळा धागा काय, मी तर बघितले काही लोक हिरवे धागे, नारंगी धागे, कुठल्या कुठल्या रंगाचे धागे काढून हिंडत असतात. एक लक्षात घ्या की काळा रंग हा एनर्जी आकर्षित करणारा रंग आहे, ऊर्जा आकर्षित करणारा रंग आहे. याचा अभ्यास आपल्याकडे पूर्वीपासून झालेला आहे. तर पांढरा रंग आहे तो एनर्जी, आपण म्हणतो की प्रकाशाचं परिवर्तन करतो. प्रकाशाचंच नाही, ते सर्वच प्रकार, कारण प्रकाश ही सुद्धा एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. पांढरा रंग हे संपूर्णपणे ती एनर्जी प्रक्षेपित करत असतो, आपल्याकडे फार कमी ठेवतो. काळा रंग ती एनर्जी आकर्षित करत असतो. तुम्ही जर भर उन्हामध्ये काळे कपडे घालून हिंडलात तर ते कपडे खूप तापतील आणि तुम्हाला फार गरम व्हायला लागेल. त्यामुळे उन्हामध्ये हिंडताना सर्वसाधारणपणे आपण पांढरे कपडे घालून हिंडतो, कारण पांढरे कपडे जे आहे ती उष्णता बाहेर प्रक्षेपित करते, त्यामुळे ते कमी तापतात काळ्या कपड्यांच्या मानाने. घरावर जर आपण सिमेंटचे पत्रे टाकतो तर बऱ्याचदा किंवा घरावरच्या भिंती असतात त्या पांढऱ्या रंगाच्या केल्या जातात. का? ते जास्त तापू नयेत, त्याची उष्णता बाहेर प्रकाशित केली जावी. काळा रंग ते आकर्षित करतो. नेमकं हेच तत्व इथे आहे की काळा रंग बऱ्यापैकी ज्या इव्हिल एनर्जी म्हणतात, चुकीच्या एनर्जी आहेत, त्या आकर्षित करतो. त्यामुळे आपल्या शरीरावर जे काही चुकीचे स्पंदन येत असतील, नकारात्मक स्पंदन येत असतील, नकारात्मक ऊर्जा येत असतील, शरीरावर जर काळा धागा असेल, पर्टिक्युलरली पायामध्ये, कारण काळा रंग जडत्वाचं प्रतीक आहे, तेव्हा तो गळ्यात शक्यतो बांधूच नाही. काळा रंग जडत्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही पायात बांधतात. त्यामुळे काय होतं की शरीरामधली किंवा शरीरावर येणारी आणि शरीरामध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे की ज्या ऊर्जेमुळे आपल्या कामामध्ये अडथळे येतात, ज्या ऊर्जेमुळे दुष्ट शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात, ज्या ऊर्जेमुळे आपली कामे नीट होत नाहीत, ज्या ऊर्जेमुळे अदृश्य शक्ती आपल्यावर परिणाम गाजू शकतात, की ज्याला दृष्ट लागणं वगैरे म्हणतो. काळा धागा बांधल्यामुळे ह्या सगळ्या अदृश्य शक्ती किंवा आपल्यावर परिणाम गाजवणाऱ्या अदृश्य शक्ती या त्या काळ्या रंगामध्ये खेचल्या जातात आणि तिकडे आकर्षिल्या जातात. म्हणून काळा रंगाचा धागा बांधतात. काळा रंगाचा आता काही लोक शर्टही घालते, पण शर्ट आपण 24 तास तोच घालत नाही. उद्या दुसऱ्या रंगाचा घालतो, परवा तिसऱ्या रंगाचा घालतो. पण काळा रंग हा तुम्ही पायामध्ये बांधलात, हा त्याच्यामागचं एक कारण असू शकतं. कोणालाही बांधा म्हणून सांगत नाही आहे. तीच गोष्ट याच्याच विरुद्ध लाल रंगाची गोष्ट. लाल रंगाचा धागा गळ्यामध्ये किंवा हातामध्ये बांधावा, कारण लाल रंग हा अग्नितत्वाचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे, उत्साहाचं प्रतीक आहे. मग लाल रंग तुमच्या जर धारण केला असता की तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो, एनर्जी निर्माण होते, काम करण्याची एक अविरत शक्ती जी आहे ती लाल रंग तुम्हाला प्रदान करत असतो. लाल रंग हा ऊर्जेचा, चैतन्याचा रंग आहे. म्हणून लाल रंगाचा तो उपयोग आहे. लाल रंग जसं आपण ग्रहशास्त्राच्या आधारावर म्हटलं की लाल रंग तर स्वामी मंगळ आहे, मंगळ कर्माचा स्वामी आहे, कर्म करणारा. तर मंगळ एनर्जीचा, ऊर्जेचा, देवांचा सेनापती आहे.
म्हणजे प्रत्यक्षात जाऊन लढाई करणारा माणूस आहे तो. ते लाल रंगामध्ये त्या सगळ्या क्षमता तुमच्याकडे येतात की काम करण्याची क्षमता, अविरत काम करण्याची क्षमता, अथक काम करण्याची क्षमता, शरीरामध्ये सतत चैतन्यमय राहणं, हे सगळं लाल रंगामुळे होत असतं. म्हणून लाल रंगाचा धागा बांधायचं कारण ते आहे. बाकी त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला दैवी वगैरे आपण ते जोडतो, कारण अनेक गोष्टी आपल्याकडे कन्वर्ट करून सांगितलेल्या आहेत की एखादी गोष्ट का करा, तर ती पुण्याची आहे म्हणून करा. खरं म्हणजे तुम्हाला ती करायला भाग पाडावी यासाठी काही गोष्टींना असे धर्माचे रेफरन्सेस जोडले गेलेले आहेत. पण प्रत्यक्षात याचा अर्थ इतकाच आहे की काळा धागामुळे काय होतं की नको त्या नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. मग म्हणजे रोग निर्माण करणारी शक्ती, अनिष्ट शक्ती आणि त्या पायामध्ये असतात. मग काही दिवसांनी तो काळा धागा काढून फेकायचा असतो. काही लोकांना हे माहीत नाही. काही लोक कायमच बांधलेले असतात. तर अमावस्येला तो काळा धागा जुना काढून फेकायचा आणि पुन्हा नवीन बांधायचा. कारण त्या काळ्या धागामध्ये साचलेली घाण, साचलेली ऊर्जा जर तुम्ही काढून फेकली नाही तर पुन्हा ती कायम तुमच्याजवळ राहील. तेव्हा जी काही एका अमावस्येला काळा धागा बांधला, मग ह्या अमावस्येपासून त्या अमावस्येपर्यंत जी काही निगेटिव्ह एनर्जी जमा होते ती एका अमावस्येला पुढच्या अमावस्येला काढून फेकून द्यायचं आणि पुन्हा नवीन काळा धागा बांधायचा. किंवा तोच धागा असेल तर किंवा व्यवस्थित छान धुवून पुन्हा घालावा. पण लाल रंग आहे तो एनर्जी निर्माण करणार, त्यामुळे त्याचा जरूर वापरावा. शेवटी हे धागे वगैरे वापरावेत की नाही प्रत्येकावर अवलंबून आहे. पण त्याच्यामागचं शास्त्र इतकंच आहे की काळा रंग नकारात्मक ऊर्जा खेचून आकर्षित करतो आणि लाल रंग एनर्जी आकर्षित करतो, उत्साह आकर्षित करतो. हे नजर खरी असते का आणि काय असतं नजर? हो, नजर जी आहे किंवा दृष्टी आहे